हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आता इथे पहाटेचे 5:15 वाजलेले आहे. उठल्याबरोबर गरम पाणी घेतलेलं आहे आणि सरांना आणि मला ती सवय झालेली आहे. तर ते उठल्याबरोबर गरम पाणी करून देतात, तोपर्यंत मी बाकी माझी तयारी करत असते. तर आता पाणी घेतलेलं आहे कोमट आणि त्यानंतर माझ्या रुटीनला मी सुरुवात केलेली आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलेलंच आहे. 40शी नंतर आपल्या शरीरामध्ये बघा अतिप्रमाणात साखर घेतल्याने शरीरावर आपल्या काय परिणाम होतात. त्याचबरोबर बघा 40शी नंतर आपल्याला थकवा, कॅल्शियमची कमतरता, त्याचबरोबर आळस, कंटाळा का येतो. तर एवढंच नाही तर अतिप्रमाणात चिडचिड होते. त्याचबरोबर बघा काही करायला उत्साह राहत नाही. आपली बॉडी अगदी ढिली लूज पडून गेलेली असते. चेहऱ्यावर तेज राहत नाही, शरीर ॲक्टिव्ह राहत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि तसे आपण सवयी करायला हवे, तसे बदल करायला हवे, तसं रुटीन ठेवायला हवं आणि हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम मी तर म्हणेल की आपल्या वयानुसार आपण वजन कमी केलं पाहिजे आणि तसं आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. आपल्या हाईट आणि आपल्या वयानुसार आपलं वजन तेवढं कमी करून आपण मेंटेन ठेवायचं आहे. अतिप्रमाणात पण वाढून द्यायचं नाही आहे किंवा वजन कमी केलं तर आपल्या शरीराला विकनेस येणार नाही किंवा आपले चेहरा निस्तेज दिसणार नाही. तर असं सुद्धा आपल्याला वजन कमी करायचं नाही. अगदी नॅचरल पद्धतीने काही सवयी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्या तुम्ही फॉलो केल्या किंवा बघा असं रुटीन ठेवलं तर तुमचं महिनाभरात वजन कमी तर होईलच, परंतु त्याचबरोबर तुम्ही एवढे फ्रेश आणि आनंदी दिसाल की बघा तुम्हालाच कळणार नाही की तुमच्यामध्ये किती बदल झालेला आहे. आता सर्वात प्रथम बघा आपली चिडचिड होते. का होते तर आपण अचानक आपल्याला असलेली सवय ती आपण बंद करतो आणि त्यानंतर आपली चिडचिड होते आणि ती चिडचिड यामुळे होते की आपल्याला ती एक हॅबिट्स असते आणि आपण अचानक आपल्या मनावर कंट्रोल करतो. आपल्या क्रेविंग्स आहेत त्या आपण कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि काही जण ठेवतात पण आपल्या मनावर ताबा ठेवतात, परंतु काही जणांना ते कंट्रोल होत नाही. का तर त्यांना ती सवय झालेली असते आणि ती सवय एवढी अतिप्रमाणात झालेली असते की त्यांना काही केल्याना ती बंद होत नाही. जसं की मी चहा घेते आणि ती सवय माझी बंद झालेली नाही आहे, पण हो आपण त्यामध्ये बदल करू शकतो. जसं की बघा साखर मी बंद केली, पण मी साखरेऐवजी तिथे गुळाचा वापर केला. म्हणजे एक मनाचं समाधान पण झालं आणि जी माझी क्रेविंग्स होती ती पण पूर्ण झाली. म्हणजे आपण थोडे बदल केले ना की सगळं काही व्यवस्थित होतं. आता बघा खूप अतिप्रमाणात चरबी साठलेले आहे, खूप फॅट्स आहेत आणि वजन कमी करायचं आहे. अगदी 20 ते 25 किलो तुम्हाला वजन कमी करायचं आहे. अशाही काही लेडीज आहे की त्यांचं वय कमी आहे परंतु वजन मात्र जास्त वाढलेलं आहे आणि वजन जास्त वाढल्यामुळे ते जास्त एजड दिसतात. आणि त्याचबरोबर बघा एजड दिसण्याचं कारण म्हणजे त्या पाठीमागे बघा आपल्याला आळस, कंटाळा, थकवा, कुठल्याही कामात उत्साह नसणं आणि यामुळे आपण अगदी स्थूल होऊन गेलेलो असतो. आणि मग वजन वाढायला काय लागतं, फक्त बघा आपण बसल्या जागेवर 1-1, 2-2 तास बसलो, सतत तो मोबाईल, TV पुढं बसणं, फास्ट फूड खाणं, कंटाळा येणं, अतिविचार, अति टेन्शनमुळे सुद्धा आपलं वजन वाढतं. त्यामुळे आपण रिलॅक्स राहायचं आहे. आता बघा मी तुम्हाला सांगते की 40शी प्लस अशा पण काही स्त्रिया आहेत की त्या तरुण दिसत आहेत, तर ते स्वतःला तसं अपडेट ठेवतात. ते वेळोवेळी स्किनची, आपल्या बॉडीची काळजी घेतात आणि घेतली पण पाहिजे. कारण आपण बघतोय की अलीकडे खूप सारे आजार निघालेले आहेत, त्यामुळे ते आजार जडू नये. त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण फिट राहिलो पाहिजे. एकही गोळी आपल्याला चालू नसली पाहिजे असं वाटतं फ्युचरमध्ये. आणि आपण नेहमी बघा उत्साही राहिलो पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर जो नॅचरल ग्लो आहे तो दिसायला हवा. वजन कमी करायचं म्हटलं तर बाहेरचं प्रॉडक्ट घ्यायचं, जिम जॉईन करायची, ह्या गोष्टींनी तेवढ्या वेळापुरता फरक पडतो. किंवा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करता, महागडे क्रीम वापरतात, तर त्याने तुम्हाला तेवढ्या वेळापुरता फरक दिसतो. परंतु तुम्ही जेव्हा नॅचरल पद्धतीने इंटरनल आहार जसा घ्याल तुम्ही तसं तुमची स्किन ग्लो करायला लागेल. तर असं नॅचरल पद्धतीने वजन कमी करा. त्याच मी तुम्हाला काही आज पॉझिटिव्ह टिप्स आणि वेट लॉस टिप्स सांगणार आहे. सो व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू करा आणि स्किप न करता तुम्ही कंटिन्यू बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपण कसं रुटीन ठेवलं पाहिजे किंवा आपण आहारामध्ये कसे बदल केले पाहिजे. आपल्या डेली रुटीनमध्ये असे आपण बदल करायचे की जेणेकरून आपल्यालाही फ्रेश वाटेल, आपण आनंदी राहू आणि त्याचबरोबर आपल्यासोबत घरातील माणसं देखील आणि घरसुद्धा आनंदी प्रसन्न राहील. तर ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे.
तर फ्रेंड्स, नाण्याला जशा दोन बाजू असतात ना, तसंच आपला मेंदूसुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारे विचार करतो. जसं आपण विचार करू तसं आपला मेंदू तशा पद्धतीने बघा विचार करायला लागतो. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचे, सकारात्मक नजरेनेच आपण आपल्या आयुष्याकडे पाहायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट सोपी वाटते, आनंदी वाटते आणि आपलं मन आनंदी असेल तर आपला चेहरा प्रसन्न आणि आनंदी दिसतो. आणि आपण जर फ्रेश असेल तर बघा आपण प्रत्येक काम उत्साहाने करतो. आपल्या शरीरामध्ये ती एक वेगळीच एनर्जी येते. त्यामुळे तुम्हाला आळस, कंटाळा, थकवा काही जाणवणार नाही. तुम्ही असो कसं राहायचं हे प्रत्येकावर डिपेंड आहे. आता बघा आपलं वाढतं वय हे लपवायचं नसतं. वय हे सुंदरपणे आपण स्वीकारायचं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता ना तेव्हा तुम्ही इतरांना सुद्धा तरुण आणि छान दिसायला लागता. त्यामुळे आपण नेहमी आपल्याला कधीच कमी समजायचं नाही आहे. आपण प्रत्येक काम उत्साहाने करायचं आणि त्याचसोबत आपण बघा आपल्या डेली रुटीनमध्ये असे बदलाव करायचे की जेणेकरून आपण फिट राहू, आपल्याला कुठलेही आजार जडणार नाही, आपण ॲक्टिव्ह राहू. ह्या गोष्टींकडे तुम्ही फोकस करायचा आहे. आता सर्वात प्रथम बघा मी तुम्हाला सांगेल की सकाळी लवकर उठायचं. लवकर उठल्याने ना खूप सारे फायदे आहेत लवकर उठल्याचे. एकतर पटापट कामं उरकली जातात, आपल्याला वेळ पण मिळतो आणि सकाळी तुम्ही फ्रेश वातावरणात जर मेडिटेशन केलं तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही. मेडिटेशन हे सकाळी तुम्ही करायचं. जर तुम्हाला सकाळी जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही रात्री झोपण्या अगोदर मेडिटेशन करायचे. त्याने आपलं मन अगदी आनंदी फ्रेश होतो, पॉझिटिव्ह राहायला लागतो आपण. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घ्या तुम्ही. कोमट पाणी घ्यायचं आहे. वाढत्या वयामध्ये बघा कॅल्शियमची कमतरता होते आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे हाडं आणि सांधेदुखी वगैरे आपल्याला हे यांसारखे आजार जडतात की हाडं दुखायला लागतात, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी वाढत्या वयामध्ये यांसारखे आजार जडतात. मग पिरियड्सचे प्रॉब्लेम, हार्मोन्स इनबॅलन्स असल्यामुळे पिरियड्स रेग्युलर येत नाही. मग पिरियड्स रेग्युलर आले नाहीत की मग बघा आपल्या शरीराला थकवा येतो, एनर्जी राहत नाही आपल्या शरीरामध्ये आणि चेहरासुद्धा निस्तेज दिसायला लागतो आणि आपल्या डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी होते. त्यामुळे आपण नियमित जर व्यायाम केला तर आपले पिरियड्स रेग्युलर येतील, तुमचे हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतील. हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागल्यानंतर बघा तुमची चिडचिड कमी होईल आणि चिडचिड कमी झाली तर आपला चेहरा अतिशय खुलून दिसतो, आनंदी दिसतो आणि आपण पॉझिटिव्हच विचार करतो. त्यामुळे ह्या गोष्टी आहे ना ह्या दोन सवयींनी तुमच्या शरीरामध्ये एवढे बदल होतील. तर बघा सकाळी तुम्ही जर गरम पाण्याची सवय केली तर टॉक्सिन बाहेर पडतात, आपलं पोट साफ राहतं. पोट साफ असेल तर बघा आपलं शरीर निरोगी राहतं, फिट राहतं. व्यायाम केल्याने जेवढा घाम बाहेर पडेल, जेवढे टॉक्सिन बाहेर पडतील तेवढं तुमची स्किन नितळ होते, टाईट व्हायला लागते. स्किन वाढत्या वयामध्ये लूज ढिली पडते, ती टाईट व्हायला लागते, आपल्या शरीराला एक वेगळा शेप येतो. म्हणजे हे फायदे होतात. तुम्ही ह्या दोन सवयी केल्या तर ह्या दोन सवयींनी जर तुमच्या शरीरामध्ये बदल होत असेल तर त्या दोन सवयी तुम्हाला करायलाच हव्यात वाढत्या वयामध्ये. मी तर म्हणेल अगदी 30-35 पासून तुम्ही ह्या सवयी करायला हव्यात. आता जवळपास बघा 7 ते 8 वर्षापासून मी व्यायाम करते. आता माझं सिजर झालेलं आहे, मला जुळी मुलं आहेत, माझं पण पोट वाढलेलं होतं, वजन वाढलेलं होतं. पण मी हे वजन कसं कमी केलं तर मी पहिले मला सवयी लावल्या, त्या व्यायाम केला मी रेग्युलर. त्यानंतर हळूहळू बदल व्हायला लागले आणि आपल्याला ॲक्टिव्ह वाटायला लागलं. म्हणजे आपण प्रत्येक काम उत्साहाने करत राहिलो. हलतं चालतं शरीर असलं ना की बघा आपल्याला ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं दिवसभर. आणि त्यासाठी आपण आहार पण तसा घ्यायचा आहे. आहार आपण असा घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहिली पाहिजे, आपल्याला काम करायला ताकद आली पाहिजे. मग असा आहार आपण घ्यायचा आहे. आता दिवसभरामध्ये बघा मी सकाळचं प्रोटीनयुक्त आहार घ्यायला लागलेली आहे. म्हणजे रोजचं शरीरामध्ये प्रोटीन गेलंच पाहिजे. मग ते कडधान्य, पनीर किंवा बघा तुम्ही ओट्स, साधे ओट्स, राजमा, सोयाबीन यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. त्यामुळे तुम्ही असा आहार घ्यायचा आहे की आपल्या शरीराला एक ताकद येईल, आपल्याला काम करायला उत्साह राहील. असं नॅचरल पद्धतीने तुम्ही वजन कमी करायला हवं. तर मी आता सकाळच्या नाश्त्यामध्ये बघा जवळपास मी आठवड्यातून 3 ते 4 वेळेला साधे ओट्स किंवा मसाला ओट्स हे दोनच नाश्त्यामध्ये घेते. त्यासोबत बघा एक संत्र किंवा एखादं ॲपल. तर आता मी फ्रूट खात नव्हते, एवढं काही मला फ्रूटचं वेड नव्हतं खाण्याचं. पण जसं कळायला लागलं की आपण जेवढं इंटरनल आतून घेऊ तेवढं आपलं स्किन छान राहील, आपलं शरीर छान राहील आणि आपल्याला थकवा जाणवणार नाही. आता तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर मी तर म्हणेल बघा तुम्ही पाणी भरपूर प्यायचं आहे.
पाणी म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी आपण दिवसभरामध्ये प्यायचं. आता उन्हाळा लागलेला आहे, उन्हाळ्यामध्ये फास्ट वजन कमी होतं. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आहे की आपण पाणी पिलं ना की बघा आपली स्किन नितळ राहते आणि आपल्याला अगदी फ्रेश ताजेतवानं टवटवीत आपण दिसायला लागतो. त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं आहे. आता बघा जास्त करून आपल्या शरीरामध्ये पोटावर जास्त चरबी वाढलेली असते, आपल्या हातांवर किंवा आपल्या ब्रेस्टवर, आणि काहींना तर बघा डबल चिन म्हणजे डबल मान अशी अगदी चेहरा ब्रॉड दिसतो त्यांचा. मग ते अति प्रमाणात त्यांची फॅट्स चरबी साठलेली असते शरीरामध्ये. मग ती कमी करण्यासाठी आहे ना तुम्ही पहिलं तेल मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. त्यानंतर बघा चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही एक टाईम चपाती घ्यायची, शरीराला ताकद हवी आहे त्यामुळे. कारण शरीरामध्ये ना आपल्याला सगळ्याची गरज असते, सगळ्या जीवनसत्व सगळे घटक आपल्याला व्हिटॅमिन्स मिळाले पाहिजे. त्यामुळे आपण आहे ना सगळं खायचं आहे. आणि सगळं खायचं म्हणजे असं नाही की बाहेरचं फास्ट फूड किंवा तेलकट स्पायसी पॅकिंगचं असं ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहे. तुम्ही जेवढं कमी कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. फक्त घरात बनवलेलं तुम्ही 2 वेळेचं जेवण जर व्यवस्थित घेतलं तर बघा काही तुम्हाला आजार जडणार नाही आणि तुम्हाला म्हणजे कसलेच आजार होणार नाहीत आणि तुम्ही अगदी कायम फिट दिसाल. फक्त तुम्ही सकाळी नाश्ता हेल्दी करायचा आहे, दुपारचं जेवण वेळेत करायचं आहे. हाऊसवाईफ जरी असाल तरी तुम्ही जेवायच्या वेळा पाळायच्या आहेत. काही जण बघा अशा काही लेडीज आहेत की सकाळचं चहावरच दुपारपर्यंत काम करायचं, दुपारी मग सगळं आवरलं की एकदाच जेवायचं आणि एकदा जेवलं की मस्त मग 2-3 तास झोप घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळचं मग चहा बटर वगैरे आणि मग रात्रीचं मग हेवी जेवण ते पण लेट करायचं. ह्या सवयी तुम्ही बंद करा. तुम्ही सकाळी जर लवकर 9 ते 10च्या दरम्यान नाश्ता केला तर दुपारी तुम्ही 1 ते 2च्या दरम्यान जेवण करा. जेवणामध्ये पण साधं जेवण असू द्या, भाजी. त्याचबरोबर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर भाकरी करून घ्या तुम्ही. ज्वारीच्या भाकरीने फास्ट वजन कमी होतं. आणि त्याचसोबत रात्रीचं जेवण तुम्ही लवकर करा. रात्रीच्या जेवणामध्ये जर तुमचे खूपच वजन वाढलेलं आहे, वजन म्हणजे फॅट्स वाढलेले आहेत, तर ते तुम्हाला कमी करायचे आहेत. आपण एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर आपण ती केल्याबिगर राहत नाही. मग तुम्ही रात्रीच्या जेवणात अगदी हलकं घ्या, म्हणजे मुगाची खिचडी बाऊलभर किंवा साधे ओट्सही तुम्ही असे मसाला ओट्स बाऊलभर करून घेऊ शकता किंवा एखादा डोसा वगैरे तांदळाचं घावण वगैरे असं केलं तर तुम्ही लाईटली आहार घ्या. पौष्टिक घ्या पण लाईटली घ्या. असं नाही की उपाशी झोपायचं आहे किंवा तुम्ही जेवण कमी करायचं आहे. जेवण कमी करायचं नाही आहे. जेवण कमी करण्यापेक्षा आपल्या पोटाला ती सवय लावायची आहे. तुम्ही जर 2 चपाती घेताय तर तिथे 1 चपाती घ्या आणि सॅलड भरपूर घ्या. पोट भरलेलं राहतं आणि लवकर डायजेस्ट होतं. जेवढं तुम्ही कॅलरीज आतमध्ये घ्याल तेवढ्या तुम्हाला त्या बर्न करायच्या असतात. थोडक्यात सांगायचे जेवढं खाल तेवढं डायजेस्ट करायचे. म्हणजे दिवसभरामध्ये तेवढी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करायला हवी आहे. घरातली कामं असो किंवा बाहेरचं असो किंवा तुम्ही चाल करा, वॉकिंग करा, व्यायाम करा सकाळ संध्याकाळ आणि हे रुटीन ठेवा. अशा पद्धतीने तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. उलट आहे ते कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल, ॲक्टिव्ह दिसाल तुम्ही. आता अतिप्रमाणात साखर घेतल्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात की जेणेकरून बघा वजन तर वाढतं पण आपल्याला आळस, थकवा, कंटाळा येतो. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. जास्त अतिप्रमाणात स्वीट खायची ज्यांना सवय आहे त्यांना आता काही वाटणार नाही, पण आजार जडले ना की बघा तुमचे फॅट्स वाढणार, आजार जडणार तुम्हाला, BP, शुगर वगैरे आणि त्यानंतर थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि मग नंतर मग बघा हळूहळू खूप फॅट्स वाढल्यानंतर मग स्थूलपणा, थकवा जाणवतो, अतिप्रमाणात झोपावंसं वाटतं आपल्याला, चेहरा पण आपला निस्तेज थकलेला दिसतो. चेहऱ्यावर खूप फॅट्स वाढलेले असतात त्यामुळे चेहरा पण आपला गोल आकार असा ब्रॉड दिसतो, डबल चिन दिसायला लागते. हे सगळे आपल्या शरीरामध्ये म्हणजे साखरेमुळे हे परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे आहे ना आपण वेळेतच साखर कमी करा तुम्ही. कारण आपल्याला जो आपण आहार घेतो, पालेभाज्या घेतो त्याच्यातून आपल्या बॉडीला शुगर मिळत असते, साखर मिळते. त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे. शक्यतो बंद केलेली चांगलीच आहे. तर मी आता बघा साखर बंद केली त्यामुळे मला खूप छान फ्रेश वाटतं आहे. जळजळ, ॲसिडिटी, ढेकर काही होत नाही आहे आणि डोकंदुखीसुद्धा माझी कमी झालेली आहे. त्याचसोबत बघा आपल्याला म्हणजे वजन तर कमी होतं पण आपल्याला थकवा जाणवत नाही. विशेष म्हणजे आता उन्हाळा लागला आहे, उन्हाळ्यामध्ये बघा खूप थकवा, अतिप्रमाणात थकवा जाणवतो आपल्याला. मग पाणी भरपूर प्यायचं आहे, फ्रेश ड्रिंक घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला 3 प्रकारचे व्हिडिओमध्ये ड्रिंक दाखवलेले आहेत बघा. सकाळी मी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे नाश्त्यानंतर,
त्यानंतर दुपारचं मी पातळ ताक किंवा ग्रीन टी वगैरे घेते आणि रात्रीचं बघा मी फॅट कटर ड्रिंक घेते आणि संध्याकाळच्या वेळेला अगदी लाईट गोड चहा. आणि हे जे मी तुम्हाला पातळ ताक किंवा जे फ्रेश ड्रिंक दाखवलेलं आहे तर ते खूप बेस्ट आहे. त्याने स्किनला तर ग्लो येतोच, परंतु बघा खूप फ्रेश वाटतं आपल्याला. आता उन्हाळ्यात तुम्ही बाहेरून आलात तरी तुम्ही असं बघा ABCQ बनवून ठेवले तर एक ग्लास थंड पाण्यामध्ये घ्यायचं आणि पाणीसुद्धा फ्रीजचं उन्हाळ्यामध्ये अवॉइड करायचं आहे. तुम्ही माठातलं पाणी प्यायचं आहे. तर अशा ह्या सवयी आपण करायला हव्यात. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जवळपास बघा 15 ते 20 सवयी सांगितलेल्या आहेत. त्या सवयी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. आता पोटाची चरबीसुद्धा कमी करण्यासाठी बघा आपण व्यायाम तसे करायचे आहेत. लगेच काय कमी होत नाही आहे. सर्वात शेवटी पोट कमी होतं. पहिलं तुम्हाला हलकं हलकं वाटेल. जेव्हा तुमचं वजन कमी व्हायला लागेल असं वाटतंय तुम्हाला, तर मग तुम्हाला पहिलं हलकं वाटेल. हळूहळू तुमच्या शरीरात बदल व्हायला लागतील. तुमचे दंड किंवा तुमचं बघा मान अगदी स्लिम दिसायला लागेल. चेहरा बारीक दिसायला लागतो आणि सर्वात शेवटी पोट कमी होतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये बदल करायचे, ह्या सवयी लावायच्या आणि हळूहळू तुमचं असं करून तुम्ही महिनाभरात 20 दिवसात 15 दिवसात तुमचं जे काही 1 किलो 2 किलो वजन कमी होईल ते सर्वात शेवटी तुमचं पोट कमी दिसायला लागेल. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आहार घ्यायचा आहे. मी तर म्हणेल बघा कुठलाही असं स्ट्रिक्टली डाएट करण्यापेक्षा तुम्ही अशा ह्या सवयी करा आणि ह्या सवयीच बेस्ट आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागते, आपण एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड होतो, ती गोष्ट केल्याबिगर राहत नाही. जर तुम्ही मनावर घेतलं की हो आपल्याला फिट राहायचं आहे किंवा बारीक दिसायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे, तर तुम्ही ह्या सवयी करायलाच हव्यात. आणि 40शी नंतर ह्या गोष्टी होतातच. कॅल्शियमची कमतरता होते बॉडीमध्ये, पुन्हा थकवा जाणवतो. त्यामुळे आपण असे ह्या पदार्थसुद्धा खायला हवेत की बघा खजूर, काळे मनुके, त्याचबरोबर अंजीर, एखादा अंजीर आणि तुम्ही रात्रीचे बदाम भिजायला घाला. 2 बदाम 2 मनुके ते तुम्ही सकाळी खायचं आहे आणि त्यानंतर एक्सरसाइज करायची. तर असं हे तुम्ही आहारामध्ये बदल करायचे आहे. दुपारच्या वेळात आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघा असं चटण्या वगैरे, जवसाची चटणी, तिळाची चटणी असं करून तुम्ही खाऊ शकता तोंडी लावायला. तर आपण असं आहारातून घ्यायचे. मागे पण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ बघा सांगितलं होतं की खिचडी प्रोटीनयुक्त, तर त्यामध्ये सगळ्या डाळी आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि ती खिचडीसुद्धा तुम्ही बाऊलभर रात्रीचे डिनरला खाऊ शकता. पचायला हलकी आहेत आणि मेन म्हणजे प्रोटीन आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये. ओट्समध्ये सुद्धा प्रोटीन, आयर्न, फायबर भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे ओट्स खूप हेल्दी आहेत वजन कमी करत असाल तर. त्यामुळे सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स घेत चला. ओट चिला, साधे ओट्स, दुधातले ओट्स मी तुम्हाला कसे करायचे ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्यानंतर बघा मी असं पातळ ताक, आता मी मटक्यातलं दही वगैरे लावते. दुपारच्या वेळात असं साखर न घालता तुम्ही ते असं गोड दही खायचं आहे जेवणामध्ये. त्याबरोबर असं पातळ ताक. तर ताक असं रवीने हुसळायचं आणि त्यामध्ये बघा जेवढं तुम्ही ताक घ्याल तेवढं पाणी ॲड करायचं माठातलं आणि ते पाणी ॲड करून त्यामध्ये तुम्ही काळं मीठ किंवा पुदिन्याची पानं, मिरपूड असं टाकून, चाट मसाला टाकून तुम्ही ते एक पातळ ताक दुपारी जेवणानंतर घ्यायचं आहे. ते सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचं आहे उन्हाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही वजन कमी केलं तर ते तुम्ही मेंटेन ठेवायचं आहे. आणि आपण आपल्या ऋतूनुसार आपल्या रुटीनमध्ये आणि आपल्या आहारामध्ये बदल करायचे आहेत. आता थंडीमध्ये बघा आपण चहा घेतो किंवा गरम पदार्थ घेतो, पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये गरम पदार्थ घेऊन चालणार नाही. त्यामुळे आपण आपल्या बॉडीला थंड ठेवण्याचं आपण बघायचं की आपली बॉडी आतून कशी कूल थंड राहील. मग तुम्ही फ्रेश ड्रिंक, पातळ ताक, माठातलं पाणी, त्याचबरोबर बघा रसाळ फ्रूट, कलिंगड, संत्र असं हे तुम्ही खायचं आहे. आणि घरातली कामं, हाऊसवाईफ असाल तर मेडची गरज नाही आहे. तुम्ही हळूहळू का होईना दिवसभरात ती कामं करू शकता. घरातली तुम्ही जर स्वतः सगळी कामं केली तर तुमचं शरीर हलतं चालतं राहील. कारण आपण जेवढं हलतं चालतं आपले शरीर ठेवू, बॉडीला आपण जेवढं ॲक्टिव्ह ठेवू तेवढं आपलं बघा मेंदू तसा व्यस्त राहतो कामामध्ये आणि आपल्या डोक्यात नको ते विचार येत नाही, निगेटिव्ह विचार येत नाहीत आणि आपण पॉझिटिव्ह राहतो. सतत काही ना काही करायचं आपण बघितलं ना तर आपल्याला एक एक काम सुचत राहतं आणि त्या पद्धतीने आपला मेंदूसुद्धा ॲक्टिव्ह राहतो, तसा विचार करायला लागतो आणि पॉझिटिव्ह राहिलं तर आपलं मन आनंदी राहतं.
ट्रेंडिंग तुम्ही बघा आता ट्रेंडिंगनुसार तुम्ही ड्रेसिंग करा, छान स्वतःला अपडेट ठेवा, आठवड्यातून एखादा फेस पॅक लावा, सतत पाणी चेहऱ्यावर तुम्ही असं थंड पाणी चेहऱ्यावर मारा बघा किती फ्रेश वाटतंय. एखादा आईस क्यूब घेऊन असं चेहऱ्यावर फिरवला तरी बघा चेहरा असा ताजेतवाना टवटवीत दिसायला लागतो. जर हाऊसवाईफ असेल तर तुम्ही असं करा स्वतःसाठी. असं नाही आहे की आता हे बघा आरसा काही खोटं बोलत नाही किंवा आपलं वय वाढायचं राहणार नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं वय वाढतंय पण आपण छान दिसावं, सुंदर दिसावं हे प्रत्येकाला वाटतं आणि आपण हे नॅचरल पद्धतीने जर केलं तर आपण तेवढं छान दिसतो पण. असं नाही की तुम्ही पार्लरमध्ये जाऊन महागडं फेशियल करायचं किंवा महागड्या क्रीम वापरायच्या किंवा जिम जॉईन करायची किंवा महागडे तुम्ही बाहेरचे असं प्रॉडक्ट घ्यायचं आहे वजन कमी करण्यासाठी. ह्या गोष्टी तुम्ही करायला नकोच आहेत. तुम्ही जेवढं नॅचरल पद्धतीने घरगुती पद्धतीने कराल तेवढं तुम्ही नॅचरल ब्युटी दिसाल. तर हा मी स्वतःचा अनुभव सांगते आहे कारण मी माझ्या गेले 3-4 वर्ष मी स्वतःमध्ये बदल केलेत ना, त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलेलं आहे खरं सांगायचं म्हटलं तर. माझ्या डोक्यामध्ये आहे ना तुम्हाला सांगते अजिबात मी म्हणजे जरी निगेटिव्ह विचार आला ना तरी मी झिटकरून टाकते आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना त्या घेण्याचा प्रयत्न करते. जेवढं तुम्ही बाहेर कमी लक्ष द्याल ना तेवढं तुम्ही फ्रेश राहाल बघा. आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं आहे, आपल्या कामावर फोकस करायचा आहे आणि पहिली गोष्ट जसे तुम्ही आहात तसे तुम्ही खूप सुंदर आहेत. त्यामुळे आपण स्वतःला अजिबात कमी समजायचं नाही आहे. ट्रेंडिंगनुसार राहायचं आहे, छान स्वतःला अपडेट ठेवायचं आहे. बघा तुम्ही 50शी सुद्धा 30शीचे दिसायला लागाल. फक्त ह्या ज्या मी तुम्हाला 20 सवयी सांगितल्या त्या छोट्या छोट्या जरी असल्या तरी त्या एवढ्या महत्त्वाच्या आहे. आपल्या डेली रुटीनमध्ये जर तुम्ही ॲड केल्या तर तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही नेहमी आनंदी, फ्रेश, तरुण आणि फिट दिसायला लागाल. तर आता माझा व्हिडिओ मी बघा इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघा आता मी रात्रीच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी किंवा चपाती जर असेल तर मी बघा एक चपाती आणि साधा थोडासा भात आणि त्याचबरोबर भाकरी असेल तर अर्धी ज्वारीची भाकरी. तर असं माझं जेवण असतं, आहार आहे आणि मी असं घेण्याचा प्रयत्न करते. तर वाढत्या वयामध्ये आपण असं पौष्टिक प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे, त्याने आपल्या शरीराला एक एनर्जी येईल. तर असं साधं जेवण आणि घरातल्यांसाठी जरी मी बनवलं तरी पण बघा मी स्वतः असं क्वांटिटीमध्ये खात असते कारण ती माझ्या पोटाला सवय झालेली आहे. त्यामुळे एक घास पण जास्त जात नाही. त्यामुळे सवय करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू. गुड नाईट सगळ्यांना.